नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 मार्च 2024 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अपन ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली। दर निवडणुकीची मतमोजणी बडनेरा रोडवरील नेमाणी गोडाऊन येथे होत असे, परंतु यंदा विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व तहसीलदार यांची बैठक त्यांनी घेतली। मतदारांनी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे। लोकसभा मतदारसंघाची 26 एप्रिलला मतदान होणार आहे। आपण मुख्य निवडणूक आयोग अमरावती जिल्ह्याचं म्हणून आपल्या नेतृत्वात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। कुठपर्यंत तयारी झालेली आहे आणि किती अधिकारी कर्मचारी या निवडणुकीमध्ये व्यस्त राहणार आहे? आता निवडणुकीची तयारी खूप महिन्यापासून सुरू आहे प्रशासनामार्फत। सुरुवातीला आपला उद्देश होता की अमरावती जिल्ह्यात जेवढे नागरिक 18 वर्षाचे वरचे आहेत त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आले पाहिजे। या संदर्भात खूप महिन्यापासून आपले जे BLOs आहे किंवा EROs आहे या विषयावर काम करत होते। आता आपली पूर्ण तयारी मतदानाच्या दिवशी लोकांना कसे मतदान केंद्रावर आणायचे आहे आणि मतदानाच्या टक्केवारी वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहे। या संदर्भात प्रशासनामार्फत पूर्ण तयारी आहे। आपले मतदान केंद्र रेडी आहे आणि लोकांना जे काही सोयीसुविधा पाहिजे असतात मतदान केंद्रावर ते सुद्धा देण्यात आले। आता अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना मला आवाहन करायचे आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर येऊन त्यांच्या मतदानाचा हक बजावला पाहिजे। यावर्षी काही मतमोजणी केंद्र काही चेंज झाले दुसरीकडे करणार आहे का? आता इलेक्शन कमिशन मार्फत अमरावती जिल्ह्यात एक मोठा EVM गोडाऊन जे आपण लोकशाही भवन म्हणत आहे ते मंजूर झाला होता आणि ते आता कंप्लीटसुद्धा झालेलं आहे। आपले अमरावती जिल्ह्यात जसा लोकशाही भवन कंप्लीट तयार झालेला आहे असा कुठल्याही जिल्ह्यात आतापर्यंत नाही आहे। ही खूप चांगली बाब आहे। म्हणून यावर्षी जे आपला लोकसभा इलेक्शन आहे आणि पुढे विधानसभा इलेक्शन होणार आहे याची काउंटिंग त्या लोकशाही भवनमध्ये केली जाणार आहे आणि ते लोकशाही भवन सगळी सोयीसुविधा परिपूर्ण आहे। जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील तयारीची माहिती दिली। जिल्हा परिषदेतर्फे मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यासाठी जिल्हा परिषदेची टीम तयार करण्यात आली आहे। मतदारांची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिली। स्टार्ट म्हणा ना सर, काय आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रभारी आपण सूत्र स्वीकारलेले आहेत। निवडणुकीची तयारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वात होत आहे, मार्गदर्शन होत आहे। आपण सुद्धा संपूर्ण अधिकारी कामाला लागलेले आहे। जिल्हा परिषद वतीने कोणकोणती तयारी करण्यात आली आहे, किती कर्मचारी अधिकारी या कामात लागलेले आहेत? सर्वांना नमस्कार, मी संतोष जोशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती। सर्वांना कल्पना असेल की भारतीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी
पूर्ण देशभर लोकसभा निवडणूक 2024ची आचारसंहिता लागू केलेली आहे। त्या अनुषंगानं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आमची सर्व तयारी चालू आहे। त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदार जनजागृती कार्यक्रम। यासाठी आमच्या डेप्युटी सी ओ महिला बालकल्याण डॉक्टर कैलाश घोडके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आमची जिल्हा परिषदेची पूर्ण टीम सर्वजण तयारी करत आहेत। त्यासाठी त्या तयारीच्या अनुषंगानं सर्व तालुक्यांना देखील आपण टीम तयार केलेली आहे ह्या स्वीप ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात, जेणेकरून मतदाराचं टक्केवारी ही वाढली पाहिजे। त्याच्यामध्ये विविध उपक्रम दररोज घेतले जात आहेत। त्याच्यामध्ये महिला दिनाच्या निमित्त 8 मार्चला महिला दिन होता, त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती रॅली महिलांची काढण्यात आलेली होती आणि मागच्या लोकसभा 2019चं या अमरावती मतदारसंघाचं जे काही मतदानाची टक्केवारी आहे ती 61% होती। आम्ही असं टार्गेट फिक्स केलेलं आहे की जवळपास 80% मतदानाचं पर्सेंटेज व्हावं असं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व जिल्हा परिषदचे बहुतांश कर्मचारी ही स्वीपच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो। दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय करावं किंवा काय करू नये अशा देखील निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत। त्या सूचना सर्व गटविकास अधिकारी आणि आमच्या सर्व यंत्रणांना आम्ही कळवलेल्या आहेत आणि कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता देखील आपण सर्वांनी घेतली पाहिजे। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इव्हन ग्रामपंचायतमध्ये जिथं राजकीय नेत्यांचे पोस्टर्स, बॅनर्स किंवा शासकीय योजनांचे फलक होते, जिथं नेत्यांचे फोटो समजा असतील तर त्या सगळ्या आपण काढण्याच्या सूचना दिल्या। तशी माहिती देखील जे आपले अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण कळवलेली आहे आणि ही सर्वच निवडणुकीची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि यातच आपला होळीचा जो सण आहे तो देखील सण येऊ घातलेला आहे। त्या होळीच्या सणासाठी देखील आरोग्यदायी आणि काय म्हणतात त्याला इको फ्रेंडली आपली होळी झाली पाहिजे अशी करावी असं नम्र आवाहन सर्वांना करतो आणि मतदानाचं जे काही आपलं टक्केवारी आहे त्या टक्केवारीचं प्रमाण वाढण्यासाठी ज्या मतदान केंद्रामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस 50%पेक्षा कमी मतदान होतं त्याच्यावर आम्ही फोकस करतो आहे, जेणेकरून तिथं मतदानाचं पर्सेंटेज वाढलं तर ओव्हरऑल मतदारसंघाचं पूर्ण पर्सेंटेज आपलं वाढू शकतं। त्याच्यामध्ये महिला असतील आणि नवीन जे काही पहिल्यांदा वोटर्स जे म्हणजे वोटर मतदान करणार आहेत अशा देखील युवकांना देखील आपण आवाहन करतो आहे। विविध प्रसारमाध्यमातून हे आवाहन केलं जात आहे, जेणेकरून आपलं ह्या जिल्ह्याचं ह्या मतदारसंघाचं मतदानाचं टक्केवारी ही आपली वाढली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता आदर्श आचारसंहिता लावण्यात आली आहे। सदर आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे बॅनर्स, पोस्टर्स, फलक व इतर माध्यमातून जाहिरात करायची असल्यास सदर नियमातील नियम 17 ख व नियम 19 व इतर तरतुदी अन्वये महानगरपालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे। अन्यथा महाराष्ट्र मालमत्तेचं विरूपण केलं म्हणून अधिनियम 1985 मधील 3 व 4 अन्वये शिक्षा केली जाईल असं मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी सांगितलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत नगरपालिका, महापालिका व ग्रामपंचायतमध्ये जाहिरात जर प्रसिद्ध करायची असेल तर जाहिरात प्रसिद्धी नियमानुसार 1922चे नियम आहेत त्याच्यानुसार महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे। ते मग महापालिकेची जागा असेल, शासकीय जागा असेल किंवा खाजगी इमारत असेल किंवा खाजगी जागा असेल किंवा मोकळी जागा असेल, याच्यावर जाहिरात परवानगी घेतल्याशिवाय महापालिकेची आपला जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही। आणि जर जाहिरात प्रसिद्ध केली तर त्याच्यामध्ये अनधिकृत जाहिरात किंवा मालमत्ता विरूपण प्रतिबंध कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हे दाखल होत असतो। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण बगैर परवानगीची जाहिरात करू नये, अन्यथा महापालिका गुन्हा दाखल करण्याची नोंद घ्यावी। तसेच आता सध्या आचारसंहिता असल्यामुळं यावर कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी।
स्फोटक परवान्यांचं उल्लंघन करणाऱ्या 3 इसमांवर स्फोटक अधिनियमान्वये अमरावती गुन्हे शाखेनं कारवाई केली। गुन्हे शाखेचं पथक पेट्रोलिंग करत असताना स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। कुऱ्हा ते तिवसा कौंडण्यपूर वाय पॉईंटवर छापा घातला असता 3 जणांना दुचाकी व 4 चाकी वाहनासह ताब्यात घेतलं। तिघांजवळून 265 स्फोटक कांड्या, 179 नग डिटोनेटिंग केबल तसंच वाहतुकीसाठी वापरलेले 4 चाकी वाहन, दुचाकी असं 4,04,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। स्फोटकांबाबत कागदपत्र व परवाना सोबत न बाळगता वाहतूक करण्यात आल्याने गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती गुन्हे शाखा पथकाने 3 इसमांवर कारवाई केली आहे। हे 3 इसम विनापरवाना स्फोटकांची वाहतूक करत होते। कुऱ्हा, तिवसा, कौंडण्यपूर वाय पॉईंटवर छापा घालून या इसमांना त्यांच्या दुचाकी, 4 चाकीसह ताब्यात घेतलं। आमला येथे राहणारा 44 वर्षीय गजानन मारुतराव डंभारे हा त्यांच्या 4 चाकी वाहनांचा पांढऱ्या रंगाची ह्युंदाई i10 मध्ये 146 नग स्फोटक, 99 नग डिटोनेटिंग केबल घेऊन जात होता। तर शुभम श्रीकृष्ण सुलताने वय 22 व अविनाश राजेंद्र सुलताने वय 30 यांच्या दुचाकीवर 119 स्फोटक कांड्या, 80 नग डिटोनेटिंग केबल वाहून नेत होते। विनापरवाना होत असलेल्या या वाहतुकीवर गुन्हे शाखेने कारवाई करून दुचाकी, 4 चाकीसह 4,04,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। कलम 9(ब) भारतीय स्फोटक अधिनियम 1884 सह कलम 286, 336, 188 अन्वये कुऱ्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, मूलचंद भांबुरकर, अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, संजय प्रधान यांच्या पथकाने पार पाडली। अमरावती जिल्ह्यात ग्रामीण जिल्ह्याच्या सीमा भागात येत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून गोवंश तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे दाखल होत आहेत। यावर पोलिसांनी अनेकदा धडक कारवाई करून अनेक गोवंशांना जीवनदानही दिलं आहे। या तस्करीला आळा घालण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने पोलिसांचं विशेष पोलीस पथक तयार करण्यात आलं आहे। अमरावती जिल्ह्यात ग्रामीण जिल्ह्याच्या सीमा भागात येत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून गोवंश तस्करी होत असल्याचे अनेक तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे दाखल होत आहे। यावर पोलिसांनी अनेकदा धडक कारवाई करून अनेक गोवंशाला जीवदान दिले आहे। आता याच तस्करीला आळा घालण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने पोलिसांचे विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे। यात 1 पोलीस अधिकारी, 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे। विशेष पोलीस पथक रात्रंदिवस नाकाबंदी, पेट्रोलिंग करून गोवंश तस्करीवर लक्ष राहणार आहे। कोणाला गोवंश तस्करीबद्दल माहिती असल्यास त्यांनी 93 73 36 13 80 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले आहे। येत्या 30 मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक होते आहे। या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। 22 मार्च रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन दाखल केलं। अध्यक्ष पदासाठी 3, उपाध्यक्ष पदासाठी 2, सचिव पदासाठी 3, अर्ज ग्रंथालय सचिव पदासाठी 3, कार्यकारिणी पदासाठी 10 अर्ज आलेत। सर्व अर्ज स्वीकारले गेले आहेत। नामांकन अर्ज पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपांचा निकाल आदी प्रक्रिया पार पाडली जाईल। 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे। येत्या 30 मार्च रोजी अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक होते आहे। या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। 22 मार्च रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले। अध्यक्ष पदासाठी 3, उपाध्यक्ष पदासाठी 2 अर्ज, सचिव पदासाठी 3 अर्ज, ग्रंथालय सचिव पदासाठी 3 अर्ज, कार्यकारिणी पदासाठी 10 अर्ज आले आहेत। सर्व अर्ज स्वीकारले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीची नामांकन प्रक्रिया सुरू झाली। त्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षाच्या पदासाठी 3 अर्ज आले, उपाध्यक्ष पदासाठी 2 अर्ज आलेले आहे, सचिव पदासाठी 3 अर्ज आले आणि ग्रंथालय सचिव या पदासाठी 3 अर्ज आलेले आहे। तसेच कार्यकारिणी सदस्य या पदासाठी 10 अर्ज आलेले आहेत। त्यातील छाननी पण आम्ही केलेली आहे आता आणि सर्व अर्ज आम्ही स्वीकारलेले आहे।
कोणताही अर्ज रद्द करण्यात आलेला नाही. मतदार वकील सदस्याला अध्यक्षपदासाठी 1 मत करायचं आहे, उपाध्यक्षपदासाठी 1 मत करायचं आहे, सचिव आणि ग्रंथालय सचिव पदासाठी सुद्धा 1च मत करायचं आहे. परंतु कार्यकारिणी सदस्य या पदासाठी 7 मतं करायची आहेत. एका व्यक्तीला 7 मतं करता येतात आणि त्याची निवडणूक झाल्यानंतर त्यांची मतमोजणी त्याच दिवशी होईल 30 तारखेला, त्यानंतर 5:30 वाजता, त्यानंतर 9, 10, 11, 12 वाजेपर्यंत जवळपास अध्यक्षाचा निकाल घोषित करण्यात येईल. अध्यक्षाचा निकाल सर्वात शेवटी घोषित करण्यात येईल. नामांकन अर्ज पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपाचा निकाल आदी प्रक्रिया पार पाडली जाईल. 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पडणार आहे. 30 मार्च 2024 रोजी अमरावती न्याय मंदिर परिसर स्थित जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशीच म्हणजेच दिनांक 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30ला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व प्रक्रियेची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे. या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट पंकज तावरे, ॲडव्होकेट मुकेश देशमुख, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे आदी विधितज्ञ त्यांना सहकार्य करीत जबाबदारी सांभाळत आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. नमस्कार. अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है. ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ. और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ़ ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है. अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का व्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. धुळवडी दरम्यान नागरिक मद्यप्राशन करून भरधाव गाड्या चालवतात. 2पेक्षा जास्त व्यक्ती गाड्यांवर बसतात. अशा वेळी अपघात घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील उड्डाणपूल 25 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. हे आदेश पोलीस उपायुक्त मुख्यालय यांनी पारित केले आहेत. येणाऱ्या 25 मार्चला धुलीवंदनाचा दिवस उत्सव भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अमरावती शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात आनंदात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. 25 मार्चला अमरावती शहरातील सर्व उड्डाणपुले बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आता पोलीस प्रशासनाने स्पष्ट केली आहे. वाहतूक प्रशासनाच्या वतीने अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल असेल, गाडगेनगर चौकातील गाडगेनगर ते शिवाजी कॉलेजच्या दरम्यान जाणारा उड्डाणपूल असेल, असे अनेक उड्डाणपुले 25 मार्चच्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, कोणता अपघात घडू नये याकरिता आता पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली आहेत. आणि 25 मार्चचा धुलीवंदनाचा दिवससुद्धा अमरावती शहरात अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थेत कायद्याचं पालन करूनच करण्यात यावं असे सुद्धा पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले. हाच निर्णय आता वाहतूक पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे. आता अमरावती शहरात सुद्धा संपूर्ण नागरिकांनी हा उत्सव अतिशय आनंदाने, एकोपाने आणि मैत्री भाव
पूर्ण आपण साजरा करावा असे सुद्धा पोलिसांच्या वतीने आणि सिटी न्यूजच्या वतीने सर्व दर्शकांना आवाहन करण्यात येत आहेत। कॅमेरामॅन रोहत खळेसोबत विजय शुगारे, पात्र, सिटी न्यूज, अमरावती। 25 मार्च रोजी होळी धुलीवंदन सण असल्याने नागरिक हर्षोल्लासात हा सण साजरा करतात। अशा वेळी डबल सीट गाडीवर जाणे येणे करतात, भरधाव गाड्या चालवतात। तेव्हा धुलीवंदनाच्या दिवशी 25 मार्चला खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरातील उड्डाणपूल गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील, तसंच इरविन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून 25 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजे दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। हा प्रवेशबंदीचा आदेश माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय अमरावती शहर यांनी पारित केला आहे। मेळघाट कन्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा होळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5 दिवस मेळघाटात मुक्कामी असणार आहेत। आदिवासी बंधू भगिनींचा अत्यंत महत्त्वाचा व अत्यानंदाचा असणारा पवित्र होळी व रंगपंचमीचा सण राणा दाम्पत्य आदिवासींसोबत साजरा करणार आहेत। प्रत्येक गावात जाऊन होळी पूजन करून मेळघाटवासियांना होळीच्या शुभेच्छा देणार आहेत। यानिमित्त विविध जत्रा उत्सव यामध्ये सहभागी होऊन आदिवासींच्या आनंदात सामील होतील। आदर्श आचारसंहितेचे पालन करून कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घेऊन मेळघाटातील जवळपास 300 गावात पोहोचून प्रत्येक आदिवासींच्या आनंदात सहभागी होण्याचे 5 दिवसीय नियोजन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केलं। शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 8 वाजता गंगा सावित्री निवासस्थान येथून संपूर्ण ताफा मेळघाटसाठी प्रयाण करेल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5 दिवस मेळघाटात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मुक्कामी असणार। आदिवासी बंधू भगिनींचा अत्यंत महत्त्वाचा व अत्यानंदाचा असणारा पवित्र होळी व रंगपंचमीचा सण राणा दाम्पत्य आदिवासींसोबत साजरा करणार। प्रत्येक गावात जाऊन होळी पूजन करून मेळघाटवासियांना होळीच्या शुभेच्छा देणार। या निमित्त विविध जत्रा उत्सव यामध्ये सहभागी होऊन आदिवासींच्या आनंदात सामील होतील। युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धामध्ये आमदार रवी राणा सामील होऊन खेळाचा आनंद लुटतील। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना प्रवीण तोगडिया यांनी कालीमाता मंदिर येथे सदिच्छा भेट दिली। यावेळी कालीमाता मंदिराचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज व अनेक भाविक भक्तांनी पुष्पांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं। सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते प्रवीण तोगडिया यांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते आरती करून पूजन करण्यात आलं। यावेळी अनेक भाविक उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी हिंदू स्मशानभूमी परिसरातील कालीमाता मंदिर येथे सदिच्छा भेट दिली। यावेळी आतिषबाजी करून तसेच कालीमाता मंदिराचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज व अनेक भाविक भक्तांनी पुष्पांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं। डॉक्टर प्रवीण तोगडिया सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया व मान्यवरांनी देवीची आरती केली। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या हस्ते प्रवीण तोगडिया यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक भाविक भक्त उपस्थित होते। Oh
हिंदू धर्म हमारा आयुष्य धन आरोग्य आनंद बढ़ाने का साइंस है। जिनके शरीर में जितनी ज्यादा ऊर्जा उनका आयुष्य धन आरोग्य ज्यादा। सनातन वैदिक हिंदू धर्म हमारी ऊर्जा बढ़ाने का ऊर्जा मैनेजमेंट का साइंस है। इसलिए मैं हर रोज सुबह बोलूंगा ओम गणेशाय नमः, ओम नमः शिवाय, ओम दुर्गा देव्यै नमः, ओम सुब्रह्मण्याय नमः, ओम वैष्णवे नमः, महालक्ष्मी देव्यै नमः, ओम हम हनुमते नमः, ओम घृणीश्वर्याय नमः, ओम कुलदेव्यै नमः। काली माता की जय। सोमवारी धुळवड रंगपंचमी साजरी केली जाते। या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस करडी नजर रोखून आहेत। तर शहरामध्ये रंगोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे। रंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे। ठिकठिकाणी रंगांची दुकानं लागली आहेत। मोठ्या प्रमाणावर दुकानांमध्ये रंग विक्रीला आहे। तसंच रंगोत्सव साजरा करताना लावले जाणारे मुखवटे दुकानांमध्ये विक्रीला आहे। देवांचाही रंगोत्सव मंदिरांमध्ये साजरा करण्यात येतो। त्यानिमित्त देवांचा सुंदर असा शृंगार करण्यात येतो। रायली प्लॉट येथील श्रीकृष्ण हवेली, सतीधाम मंदिर, इतवारा बाजारातील बालाजी मंदिर, जुन्या वसंत टॉकीज परिसरातील बालाजी मंदिर येथे देवांचा शिवशिमगा रंगपंचमी ते गुढीपाडव्या दरम्यान साजरा केला जातो। शिवशिमग्याला देवांना विविध प्रकारच्या गाठ्या घातल्या जातात। गाठ्या बनवण्याचा कारखाना अंबागेट परिसरात आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते, तर पंचमीपासून रंगोत्सव साजरा केला जातो। परंतु आजकाल धुळवडीलाच रंग खेळण्याची पद्धत रूढ झाली आहे। रंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे। गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा असे विविध रंग बाजारपेठेत विक्रीला आहेत। मोठ्या प्रमाणावर रंगांची खरेदी होताना दिसते। शिवाय रंगीबिरंगी पिचकाऱ्याही विक्रीला आहेत। विविध मुखवटे, पिचकाऱ्या, रंग यांची बाजारपेठेत रेलचेल आहे। मंदिरांमध्ये देवांचा शिवशिमगा म्हणजेच रंगोत्सव साजरा केला जातो। रायली प्लॉट येथील गोवर्धननाथ वल्लभ संप्रदायाच्या पुष्टीमार्गीय मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा 40 दिवसांचा रंगोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती गोविंद दंबानी यांनी दिली। ये गोवर्धननाथ जी का मंदिर है। ये शुद्ध पुष्टिमार्गीय संप्रदाय का है। इसमें होली का त्यौहार 40 दिन का रहता है। वसंत पंचमी से होली तक ये 40 दिन का त्यौहार रहता है। और 40 दिन के त्यौहार में होली की धमार, होली के रसिया, होली की गारी ये गाई जाती है। और आखिरी दिन 4 दर्शन होते हैं। डोल के 4 दर्शन होते हैं। सवेरे 10:30 बजे से तो शाम को 4 बजे तक दर्शन होते हैं। और इतना रंग उड़ता है उसका बोल नहीं सकते। खूब रंग उड़ता है, खूब गुलाल उड़ती है और खूब रसिया, डोल और धमार गाई जाती है। ये हमारा वल्लभ संप्रदाय का पुष्टिमार्गीय मंदिर है। रायली प्लॉट येथील माता सतीधाम मंदिरात रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो। होळीनिमित्त श्याम बाबांचा व सर्व देवांचा अलौकिक शृंगार करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक जय जोशी यांनी दिली। जय दादी की जय श्री श्याम। सभी भक्तों को आने वाले होली त्यौहार की बहुत बहुत शुभकामनाएं। ये होली त्यौहार फागुन शुक्ल पूर्णिमा को मनाया जाता है और इस आयोजन में फागुन के इस माह में श्याम बाबा का भी होली फाग महोत्सव मनाया जाता है, जो सतीधाम मंदिर में बड़ी धूमधाम से मनाया गया है। और आने वाले 22 तारीख को होली का त्यौहार है, होली दहन है। उस दिन सतीधाम मंदिर में सभी और
सभी भगवान के श्रृंगार, एक अलौकिक श्रृंगार होली के तरह से, होली के रंग बिरंगे कपड़ों के साथ में सभी प्रभु के, परमात्मा के श्रृंगार किए जाएंगे। और इस बार होली दहन संध्या काल को न रहते हुए रात को 11:14 से लेकर 12:20 पर है। तो सभी जन इस होली दहन इस वसंत टॉकीज परिसरातील बालाजी मंदिरात देखील रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो। रंगपंचमी उत्सव साजरा करताना साखरेच्या गाठ्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। साखरेची ही गाठी ऊन लागल्यास उपयुक्त आहे। या गाठ्या कारखान्यात बनवल्या जातात। अंबागेट परिसरात हा कारखाना आहे। 2 किलोपासून ते 50 ग्रॅम वजनाच्या गाठ्या बनवल्या जातात। अजून पाहिजे तसा खप नसल्याचे दुकानदाराने सांगितलं आहे। रंगोत्सव साजरा करताना अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत। प्रत्येकाने रंग खेळताना त्वचेला हानी पोहोचवणारे रंग खेळू नये, इको फ्रेंडली कलर खेळावे असं आवाहन सिटी न्यूज करत आहे। दादांनी सांगितलं की आम्ही जो हा माल बाहेरून विकत घेतला जातो, हा जर माल गेला तर ते सर्व माल घरी स्टॉक राहतो किंवा ते पैसे आमच्या अंगावरती बसतात। मी सर्व ग्राहकांना हेच विनंती करेल की यांचंसुद्धा पोट आहे, यांचा विचार करून यांच्याकडून आपण खरेदी करावे। हे सिटी न्यूजच्या माध्यमातून विनंती। मी सिटी न्यूज प्रतिनिधी विशाल जोगी। भारतीय परंपरेत सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। या सणांना पौराणिक परंपरा आहेत। देवदेवतांच्या कथांशी निगडित हे सण असतात। तर सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी, मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशा परंपरा या निमित्ताने पाळल्या जातात। होळी हा त्यापैकीच एक सण। या सणामागे भक्त प्रल्हाद, होलिका, हिरण्यकश्यपू यांची कथा आहे। होळीच्या दहनाकरता हेट्याचं झाड वापरलं जातं, त्यामागे आरोग्याचं कारण आहे। सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये तसंच घरोघरी देखील होळीचं पूजन, दहन केलं जातं। होळीचा हा सण अमरावती वासिनी अंबादेवी व श्री एकविरा देवी यांच्या मंदिरात होलिका दहन केलं जातं। या मंदिरांमध्ये माघ पौर्णिमेलाच हेटा लावला जातो, हे उल्लेखनीय। होळीचा हा सण म्हणजे आसुरी वृत्तीवर सात्विक प्रवृत्तीचा विजय आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो, त्यासाठी ही बाजारपेठ सजली आहे। येत्या रविवारी होळीचा सण साजरा होतोय। घरोघरी व मंदिरांमधून होळीचा सण साजरा होत आहे। फाल्गुन पौर्णिमेला होळीचं दहन केलं जातं। थंडीचं साम्राज्य संपून उन्हाळ्याची चाहूल लागते। ऋतू बदल होताना आजार बळावतात। अशा वेळी हेट्याचं झाड जाळल्याने त्याच्या धुराने जंतूंचा नाश होतो। त्यामध्ये टाकल्या जाणाऱ्या शेणाच्या गौऱ्या, चाकोल्या जाळल्याने देखील वातावरण शुद्ध होतं। रोगराईला प्रतिबंध लागतो। आजच्या धावपळीच्या काळात चाकोल्या घरी तयार करणं शक्य होत नाही, परंतु बाजारपेठेत चाकोल्या देखील विक्रीला आहेत। महाराष्ट्राचं दैवत आई अंबा व एकविरा देवीच्या मंदिरात फाल्गुन पौर्णिमेसाठी लागणारा हेट माघ पौर्णिमेलाच म्हणजे 1 महिना आधीच लावला जातो। इडापिडा टळो, सगळे चांगले हो या श्रद्धेने, तसंच आपला नवस देखील बोलला जातो। आपण अमरावती येथे अंबादेवीच्या मंदिरामध्ये आला। या परिसरामध्ये जे पूजा वगैरे केली जाते, ओटी बांधते, त्याचं महत्त्व काय आणि काय समजू शकाल आणि आपण किती दिवसापासून या अमरावतीमध्ये येतात? जसे मी ना गोंदियावरून आली आहे। माझं नाव अर्चना गोपाल पिळगायकर। मी गोंदियावरून आली आहे। मी हे पहिल्यांदाच पाहिलं आहे। इथल्या लोकांना विचारून याची माहिती घेतली की काय आहे, म्हणजे की हे झाड 1 महिन्यापासून इथे बांधण्यात येतं आणि तिथे आपली मनोकामना बोलून तिथे नारळ आणि ते चढवलं जातं म्हणजे आपली मनोकामना बोलल्या जाते। मी पहिल्यांदाच केलं आहे। अशी अंबादेवीला तर मी प्रत्येक वेळेस दर्शनाला येते आली की, आणि ओटी वगैरे तर भरते। त्यामुळे मला याच्याबद्दल तर काही जास्त माहिती नाही। ठीक आहे, थँक्यू। अमरावती शहरामध्ये अंबादेवीचं मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे। या मंदिरामध्ये एक तिची पूजा केली जाते आणि हे या पूजेबद्दल सिटी प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकाल? इथे इथे दरवर्षी एक होळीच्या अगोदरची जी पौर्णिमा असते त्या दिवशी एक दांडी पौर्णिमा म्हणतात। तर होळी पौर्णिमेपर्यंत ते एक झाड लावलं जातं, त्याला हेट्याचं झाड म्हणतात। ते एक विधीनुसार लावतात, सकाळच्या विधीनुसार, तर ते होळीच्या विधीनुसार ते जळण होते। त्या 1 महिन्यात तुम्हाला काही बागाचं असलं तर त्याला नारळ, कपडा, त्याची पूजा केली जाते। ते मन्नतचं झाड आहे, त्याला हेट्याचं झाड नाही म्हटलं, त्याला मन्नतचं झाड। ते हेट्याचंच झाड आहे, ते मन्नतेनुसार लावलं जातं। साधारण किती दिवसापासून चालू असते? ते महिनाभरापासून सुरू असते, पौर्णिमेपासून ते पौर्णिमेपर्यंत। आणि होळीचा सण, होळी ज्या दिवशी साजरी केली जाते त्या दिवशी कसा उत्सव साजरा केला जातो, काय?
तर हे एक जुन्या काळापासूनची पद्धत आहे. म्हणजे हा एक होळी एक मन्नतची होळी म्हणून साजरी केली जाते ती. म्हणजे लोकांच्या जितक्या मनभावना असते ह्या मनोकामना पूर्ण होतात. लोक म्हणजे हजारो लोक लाखो लोक इथं येऊन नारळ मागतात. त्यांची काय इच्छा असली ते इच्छा मागून हे करतात. होळी हा सण इथे म्हणजे खूप उत्साहाचा सण असतो. पारंपरिक अमरावती शहरात येतात भाविक बघतात की बाहेर महाराष्ट्राला बाहेर ठिकाणी सुद्धा भाविक येतात. भाविक बघतात म्हणजे अमरावतीतले पण राहते आणि बाहेरगावचे पण राहते. म्हणजे ज्या तिकडनं यायचं असतं तिकडनं भाविक भक्तांना येऊन त्यांना म्हणजे ज्याला समजतं ते इथे एक मन्नतची होळी असते. महिनाभरापासून ते वाटच पाहतात त्याची की कधी हे झाड लागते, कधी आम्ही इच्छा मागतो, कधी काय करतो. म्हणजे पूर्ण एक विधीनुसारच एक पूजा केली जाते ती. महिला हेट्याला ओटी बांधतात व वाईटाचा नाश कर अशी प्रार्थना करतात. श्री अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांनी माहिती दिली. सर, अंबादेवीच्या मंदिराच्या ग्राउंडसमोर दरवर्षीच एक परंपरा म्हणून चाललेली आहे. ही परंपरा जी आहे जी आपण हेटी म्हणतो, तर याच्याबद्दल तुम्ही आपल्या शेतीच्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल सर? आपल्याला माहिती आहे की अमरावतीची ओळख हीच मुळे अंबादेवीमुळे आहे. आणि असं मानलं जातं की अंबादेवीचं मंदिर हे महाभारत काळापासूनचं मूर्ती म्हणजे अस्तित्वात आहे. आता मंदिरामध्ये कालोमानावर बदल होत गेलेले. आता इथे ज्या अनेक जुन्या परंपरा वर्षानुवर्षे शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत, त्या परंपरांच्या अंतर्गत इथे होलिकोत्सवाची सुद्धा एक फार मोठी परंपरा अनेक शे वर्षांपासून चालू आहे. त्याचा रेकॉर्ड सध्या तरी काही उपलब्ध नाही. पण ती परंपरेनुसार माघ पौर्णिमेला हेटीचं जे झाड असतं, हेटीचं आपण म्हणतो, त्या हेटीच्या झाडाची हेटीच्या झाडाची फांदी आणि रोवल्या जात असते. आणि ती फांदी रोवून आणि त्याची दररोज शास्त्रोक्त पूजा केली जात असते. आता गेल्या काही वर्षांमध्ये अनेक भक्तांना देवीचे आणि होलिकोत्सवाचे अतिशय चांगले अनुभव आले आहे. आणि त्याच्यातून मग भक्तांनी नवसाची परंपरा सुरू केलेली आहे. आज तुम्हाला जे फोटोमध्ये तुम्हाला दिसेल, कॅमेरामधून तुम्हाला जे दिसेल, त्याच्यामध्ये शेकडो नारळ खणा नारळाच्या ओटीसह त्या होलिकोत्सवाला किंवा त्या हेटीच्या झाडाला अर्पण केलेले आहेत. याच्या मागची त्या प्रत्येक भक्ताची नवसाची भावना आहे. अनेकांना तसे नवस पावला किंवा नवस यशस्वी झाला असे अनुभव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भक्त देवीची ओटी खणामध्ये बांधून याच्यामध्ये बांधून आणि नारळासह त्या होळीला अर्पण करत असतात. अशा रीतीने होलिकोत्सव म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपर्यंत तिथे नवसाची ते सगळे नारळ बांधलेले असतात. रोज अंबादेवीचे पुजारी त्याची पूजा करत असतात त्या झाडाची. आणि नंतर होळीच्या दिवशी, ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी साधारणतः सूर्यास्ताच्या वेळेला होळीच्या त्या झाडाची आणि सगळ्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून जो होलिकोत्सवाचा किंवा होलीपूजनाचा जो शास्त्रोक्त हे वेदांमध्ये सांगितलेला आहे, त्या पद्धतीने होळीच्या पूजन केलं जात असतं अंबादेवीच्या पुजाऱ्यांकडून. आणि मग सर्व ते नारळ आणि हे सर्व देवीला पूर्ण नैवेद्यासह अर्पण केला जात असतो. साधारण किती दिवसापासून चालू असते सर? ही आमच्या माहितीप्रमाणे तर 200 ते 250 वर्षापूर्वीपासूनची आहे. त्याच्याबद्दलचा अधिकृत रेकॉर्ड जो आहे तो अनेक वेळा ठेवण्याचा प्रयत्न झाला, पण तो काही आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला, पण तो काही सापडला नाही. पण आज निदान कमीत कमी एवढं तर म्हणू शकतो की 100 ते 125 वर्षापेक्षाही जास्ती काळ उलटून गेलेला आहे की हे. आणि अजूनही हे जे अतिशय वृद्ध म्हातारे अनेक भक्त दर्शनाला येतात मंदिरामध्ये, ते त्यांचे अनुभव सांगताना सांगत असतात की होळीला होळीच्या झाडाला किंवा त्या होळीलाच म्हणून आपण झाड न म्हणता त्या होळीला जेव्हा नवसाचा नारळ म्हणून अर्पण केला जातो, देवीची ओटी अर्पण केल्या जाते, तेव्हा अनेकांना त्याची अतिशय चांगली प्रचिती, नवस पावल्याची प्रचिती आलेली आहे. त्याच्यामुळे भाविकांमध्ये ह्या होलिकोत्सवाला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मी या निमित्ताने अमरावतीकर सर्व प्रेक्षकांना, बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी प्रत्यक्ष होळीच्या दिवशी संध्याकाळी येऊन साधारणतः 5:30 ते 6च्या सुमारास सूर्यास्ताच्या वेळेला होळीची शास्त्रोक्त पूजा आणि होलिका दहन केलं जात असतं. आपण सर्वांनी यामध्ये सम्मिलित व्हावं, सामील व्हावं. आणि अशा रीतीने अमरावतीकरांच्यासाठी आणि एक वेगळं आगळभूषण, कारण मला काही आठवत आहे की मागच्या वर्षी आणि त्याच्या आधीच्या वर्षी जेवढे महाराष्ट्रातले आघाडीचे, आपला अमरावतीचं सिटी न्यूज तर आघाडीचं चॅनल आहेच, पण याच्याशिवाय महाराष्ट्रातले मुंबई आणि नागपूरहून सगळ्या चॅनल्सचे कॅमेरा आणि प्रतिनिधी आलेले होते. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची होलिका दहन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एकमात्र आहे.
त्याच्यामुळे ह्या परंपरेचा निश्चितच आम्हाला अमरावतीकरांना अभिमान आहे. मी पुनश्च एकदा सर्वांना होलिकोत्सवाच्या अमरावतीकर नागरिकांना शुभेच्छा देतो आणि अंबादेवीच्या होलिकोत्सवाच्या होलिका दहनाच्या कार्यक्रमामध्ये होळीच्या दिवशी आपण सर्वांनी सम्मिलित व्हावं यासाठी निमंत्रण देतो. धन्यवाद. सार्वजनिक ठिकाणी होळी पेटवली जाते, तसेच घरोघरी देखील होळी पेटवली जाते. पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो. होळी दहनामागे पौराणिक कथा आहे. राजा हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद हा सतत नारायणाचे नाव घेत असे. माझ्या दुश्मनाचे नाव घेतो म्हणून हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न करतो. मात्र ते प्रयत्न असफल होतात. तेव्हा आपल्या बहिणीला होलिकेला मारण्याचे आदेश देतो. होलिका प्रल्हादला मांडीवर बसवते. मांडीवर बसवून तिला पेटवलं जातं. होलिकेला अग्निनारायणाचा वर असूनही होलिका जळते व भक्त प्रल्हादांच्या केसांनाही धक्का लागत नाही. सत्यावर असत्याचा विजय म्हणजे होलिका दहन आहे. होळीमध्ये गाठी बांधली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघाताचे त्रास होतात, तेव्हा साखरेची बनलेली ही गाठी पाण्यात विरघळून पिणे उपयुक्त ठरते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागरिकांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2 दिवसांवर होळीचा सण आला आहे. सर्वांनी सुरक्षित होळी रंगपंचमी साजरी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना पुढे येणाऱ्या होळीची हार्दिक शुभेच्छा. 2 दिवसांवर होळी रंगपंचमी आली आहे. सर्वांनी सुरक्षित होळी रंगपंचमी साजरी करण्याचं आवाहन मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी केलं आहे. होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र व भारत हा सणाचं राज्य आहे, सणाचा देश आहे. विविध धर्माचे सण साजरे होतात आणि यावर्षी आता 25 तारखेला हिंदू धर्माचा होळीचा सण खूप चांगला साजरा दरवर्षी होत असतो आणि यामध्ये नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की होळीचा सण साजरा करावा पण प्रदूषणमुक्त करावा, एवढे मी आपल्याला आवाहन करतो आणि अशा पद्धतीनं हिंदूचा हा सण साजरा करावा. धन्यवाद. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी होळी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनी इको फ्रेंडली रंग खेळून रंगोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन करून त्यांनी स्वतःकडून व आपल्या परिवाराकडून शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी संतोष जोशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती. येत्या 2-3 दिवसामध्ये आपला सर्वांचा आवडता सण धुलीवंदन किंवा होळी ही आपण साजरी करणार आहोत. या निमित्तानं सर्व जनतेला माझं आव्हान राहील की ही येणारी होळी ही इको फ्रेंडली आपण साजरी करावी. सर्वांनी मिळून मिसळून एकोप्यानं आणि आनंदानं कुठलाही अनुचित प्रकार न होता ही होळी साजरी करावी अशी आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.